नमस्कार. नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून प्रेमपूर्वक मनपूर्वक स्वागत करते. तुम्ही पाहताय नीलम टॉक शो. सातारा जिल्हा रणरागिणींचा जिल्हा. आमचा सातारा जिल्हा रणरागिणींचा जिल्हा. असा प्रसिद्ध रणरागिणी, प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आणि स्वतःला सिद्ध करणारी, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वतःसाठी जिद्दीने लढणारी अशीच आजची एक रणरागिणी आहे की लहान वयापासून वडिलांचा वारसा लाभलेला, समाजकारण, राजकारण तिथेच बाळकडून मिळालेल्या आणि पुढे लहानपणापासून ते अगदी आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे की मला राजकारण आवडतं, ते राजकारण काय त्याच्या नीलम टॉक शो मध्ये जाणून घेणार आहोत. ती रणरागिणी कोण आहे ते पहा नीलम टॉक शो मध्ये. नमस्कार. नीलम टॉक शोच्या रसिक प्रेक्षकांचे नीलम टॉक शो मध्ये मनापासून स्वागत. निर्मिती, चित्रण, संकलन, संपादन सौ नीलम अजयसिंह राजपूत. साताऱ्यातील सुप्रसिद्ध मुलाखतकार, पत्रकार, समुपदेशक तसंच स्पर्श फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ नीलम अजयसिंह राजपूत. आजच्या नीलम टॉक शो मध्ये आपण पाहणार आहोत बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या कार्याची ओळख करून देणारी विशेष मुलाखत. नीलम टॉक शोचा हाच मुख्य उद्देश आहे की माझ्या सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची ओळख पूर्ण जगाला करून देण्यासाठी मी हा नीलम टॉक शो सुरू केला. म्हणजे 3 वर्ष झाली. 8 मार्चला सप्ताह 3 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे वैद्यकीय असू देत, औद्योगिक असू देत, सामाजिक असू देत, राजकारण. आता तुम्ही बघताय की प्रत्येक क्षेत्रातल्या महिलांचं उत्तुंगच भरारी म्हणायला पाहिजे, कारण महिलांना खूप जास्त प्राधान्य देते. तुम्ही 50% तरी म्हणते आरक्षण, मी तर म्हणते सगळंच आरक्षण आमचं आहे. आमचं सगळं विषय, आमचं सगळं जग आहे. मी हे म्हणून आम्ही हे म्हणून सगळं जग आहे. असंच आहे की महिलाच आहे सगळं. आमचंच राज्य. म्हणजे महिला दिन एक दिवस पण नाही, आपला रोजचा दिवस असतो आणि त्यांचंच मी हे कर्तृत्व समाजाला दाखवतीये. छान वाटतं, मनाला खूप आनंद मिळतो की अशा महिलांचे. कारण अक्षराताई देशमुख हे नाव सगळीकडे वाचलेलं असतं, न्यूजपेपरला वाचलेलं असतं, थोडीफार बातमी वगैरे असती, पण जवळ ओळख होते ती नीलम टॉक शोच्या माध्यमातूनच. मित्र मध्ये की सगळा इतिहास, अगदी कौटुंबिक, शैक्षणिक पार्श्वभूमी सगळी समाजापुढे येते. आणि आता युट्यूबच्या माध्यमातून सगळं जग बघते म्हणलं तरी चालेल की एवढं छान वाटतं मला पण माझ्या माणसांची ओळख करून देताना. की छान वाटलं. म्हणजे मला पण मस्त वाटतं की तुम्ही एवढ्या धडाडीच्या महिला असतात. राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्व की ही व्यक्ती मला स्त्री सुषमा स्वराज आणि पुरुष उदयन महाराज, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमचं आवडतं व्यक्तिमत्व. आणि कोणाला सॉरी म्हणायचं असेल की कोणाची माफी मागायची असेल तरी कोणाला म्हणायचं? मी स्वतःची माफी मागते. मी स्वतःला सॉरी म्हणेन. कारण बऱ्याचदा मी स्वतःवरही काही गोष्टींनी अन्याय केलेला आहे. त्याच्यामुळे सॉरी म्हणायचं असेल तर आधी मी स्वतःला म्हणेन आणि त्याच्यातून स्वतःला कोपप करेन. कारण आपल्या घरातल्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो. फॅमिली सक्षम असेल आपल्या मागे तर ती महिला म्हणतात ना, तू चाल पुढे, त्यावेळेस ती चालू शकते. अशी खंबीर साथ आपल्या घरातल्यांची असते. कशी लाभली तुम्हाला? असं म्हणतात की यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, पण एक स्त्री ज्यावेळी यशस्वी होते ना तेव्हा तिच्यावर ती यशस्वी व्हायचं कारण असतं की तिच्यावर विश्वास ठेवणारं तिचं कुटुंब असतं. मग माझ्या घरातून मला मिळालेलं वातावरण आहे किंवा माझ्यावर प्रचंड विश्वास. व्रतवैकल्य करणारी ती आज घराचा उंबरठा ओलांडून स्वतःला सिद्ध करते. स्वतःचं कर्तृत्व ती जगाला दाखवतीये. पण ते करत असतानाही ती माझं घर, माझा संसार सांभाळतीये. हे संसार सांभाळत अशा पुरस्कारांनाही ती सामोरं जातीये. आता हे तुम्ही बघताय अर्चनाताईंना किती पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या होत्या. तुम्ही बदललं पाहिजे. पूर्वीचा काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. मग आत्ताच्या काळाला मिळतं जुळतं राहायला पाहिजे. अक्षरशः काही कारण नसताना तांदळातला खडा काढतात तसं विधवा महिलांना बाजूला काढलं जातं आणि ते मला खरंच पटत नाही. काय दोष असतो? कित्येक महिला बघितल्यात की त्यांनी इतकी सेवा केली, दौरा दारू घेत असेल, त्यांचा काय दोष असतो? आजारी झाला असेल तर त्यांचा काय दोष असतो? मग अशा महिलांना आपण विनाकारण का बाजूला काढायचं? तर त्यांना सुद्धा आपल्याला मूळ प्रवाहामध्ये घेता आलं पाहिजे.
राजकारणातील सातारीपणा. तुम्हाला व्यक्तिमत्व बघितल्यावरच लक्षात येईल की आज कोण आहे नीलम टॉक शोमध्ये. अर्चना राहुल देशमुख मॅडम नीलम टॉक शोमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. की आता मी जसं बोलले की सातारीपणा तो तुम्ही समाजात दाखवून दिला. समाज ज्यावेळी सुरुवात झाली, राजकारण समाजकारण हे करणं सोपं नसतं. ही सुरुवात झाली असं मी म्हणले, ते पहिलं पाऊल कुठे होतं? खरं तर मी असं सांगेन की ह्या सगळ्यात थोडासा रक्तातला दोष पण म्हणू शकते मी, कारण हे जेनेटिकली कुठंतरी आलेलं आहे. म्हणजे मी ज्या घरात जन्माला आले, माझ्या आजी आजोबा आम्हाला नेहमी सांगायचे की आपण समाजाचं देणं लागतो. आपण फक्त आपला विचार नाही करायचा, तर आपण समाजाचं देणं लागतो. हे खूप मोठे संस्कार होते. माझे वडील वकील आहेत आणि त्यांचा राजकारणात आणि समाजकारणात एक खूप मोठा होल्ड म्हणतो तसं त्यांनी पूर्वी काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसचे सरचिटणीस किंवा मोठी मोठी पदं भूषवलेली. वडिलांचं नाव? माझ्या वडिलांचं नाव ॲडव्होकेट जयवंतराव केंद्रे. त्यांनी खूप छान पद्धतीने आणि मला वडील नेहमी बरोबर घेऊन जायचे. कुठली मीटिंग्ज असू देत, काही असू देत, किंवा त्यांच्याकडे येणारे अगदी क्लायंट असू देत किंवा येणारे आमदार खासदार सुद्धा असू देत, माझे वडील आठवणीनं मला बोलवून घेतले आणि मला त्यांची ओळख करून द्यायची. का तर मला तो विश्वास निर्माण झाला पाहिजे, हा माझ्या वडिलांचा त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. आमच्याकडे कुणी आलं की पहिल्यांदा मग अगदी क्लायंट असला तरी चहा घेऊन जायची पद्धत आणि मग तो चहा घेऊन द्यायचं काम माझ्याकडे असायचं. मग त्यांना चहा देणं क्लायंट्सना, आलेल्या लोकांना. आणि मग माझी आई थोडी ओरडायची, चिडायची की अहो मुलगी वयात येते, तुम्ही असं बोलवता तिला, सगळ्यांची ओळख करून देता. मग पण माझे वडिलांनी कधी लक्ष दिलं नाही. ते नेहमी मला त्यांच्याबरोबर मीटिंग्सला, कार्यक्रमांना, सभांना किंवा आमच्या घरात जेवढी काही मीटिंग्स व्हायच्या राजकीय वगैरे, तर त्या ह्याच्यात मला मुद्दाम बसवून ठेवायचं की बैस, लोक कशी बोलतात, कशी वागतात, कशी असतात, हे तुला शिकायला मिळेल. आणि मग हा जो राजकारणाचा आहे, हा समाजकारणाचा राजकारणाचा पिंड हा माझ्या माहेरकडून मला मिळालेला आहे. मग मला असं वाटलं की मी MA राज्यशास्त्र केलं पाहिजे. हेच मला विचारायचं होतं, कारण एवढं सक्षम असताना शैक्षणिक म्हणजे पात्रता म्हणण्यापेक्षा एवढं भरपूर शिक्षण झालं असताना शिक्षणाचं बाजूला ठेवून राजकारण एवढं आवडीने करत आला, म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी आधी सांगा, म्हणजे लोकांच्या लक्षात येईल की काय तुमचं काय झालं एज्युकेशन. मी MA राज्यशास्त्र पुण्यातील SP कॉलेजच्या इथून मी MA केलं. त्याच्यानंतर मी लग्न झाल्यानंतर माझ्या मुलीचं जेव्हा ॲडमिशन झालं त्यावेळी मी MSW साठी ॲडमिशन घेतलं. MSW मी अर्बन अँड रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंटमध्ये केलं. आणि ते करत असताना मग त्यापूर्वी मी 1-2 वर्ष आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, LBS कॉलेज इथं लेक्चरर म्हणून काम केलं होतं, पॉलिटिकल सायन्स शिकवायचे. MSW झालं. त्याच्यानंतर काही वर्षांनी पुन्हा मला MPhilचा चान्स मिळाला. MPhil केलं, त्याचे प्रॉब्लेम्स ऑफ वुमन ॲडव्होकेट्स इन सातारा सिटी असा जेंडर इक्वॅलिटीचा विषय घेऊन MPhil केलं. कारण वकिली करणाऱ्या महिलांना सुद्धा खूप लिंग भेदभावाला सामोरं जावं लागतं, म्हणून तो एक विषय वेगळा वाटला. कारण माझ्या घरात खूप वकील आहेत, माझ्या माहेरी कमीत कमी 9 वकील आहेत. आणि मग असं तेव्हा त्या ह्याच्यात होतं की वकीलच महिलांच्यावर होणाऱ्या अन्याय नाही म्हणू शकत आपण, पण थोडंसं कुठेतरी त्यांना एक प्रकारचा भेदभाव होतो वकील, म्हणून तो एक MPhilचा अभ्यास केला. आणि हे सगळं करत असताना MSW MPhil झाले. 1-2 कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स दिल्या. हे विकास म्हणून विश्वास नांगरे पाटलांचं पुस्तक वाचलं असेल तर त्याच्यात ते म्हटलेलं आहे की जर शासन नियुक्त नाही झालं तर लोक नियुक्त व्हायचं. मी 1-2-3 अटेम्प्ट पण दिले समाज कल्याण अधिकारी वगैरे याचे, अगदी थोडक्या मार्कासाठी गेलो. म्हणजे ठीक आहे, चला शासन नियुक्त नाही तर लोक नियुक्त तरी व्हावं. आणि 2010 मला तशी संधी मिळाली की ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध माझी निवड झाली. नुकतीच ग्रामपंचायत आमची कोडोलीपासून सेपरेट झाली, संभाजीनगर हे ग्रामपंचायत आली. माझ्या धीरांचं वगैरे चांगले हे असल्यामुळे त्यावेळी मला संधी मिळाली की मला बिनविरोध निवडून दिलं गेलं. म्हणजे एक पायरी तुम्ही चढत गेला की अरे ग्रामपंचायत सदस्य झाल्या, सरपंच झाल्या, झेडपीच्या सदस्य झाल्या आणि प्रत्येक ठिकाणी मॅडमला यश मिळत गेलं. हो, ते यश खूप महत्वाचं की यशाची साथ आपल्याला लागते. हो, खरंच आहे. म्हणजे 99% तुमचे परिश्रम असतात, पण 1% असतो ना तो नशिबाचा,
तो 1% खूप महत्त्वाचा होता. म्हणजे मग जिल्हा ग्रामपंचायतीची निवडणूक, सरपंच पदाची निवडणूक, दुसऱ्यांदा ग्रामपंचायतची झालेली निवडणूक, त्यानंतर झालेली जिल्हा परिषदची निवडणूक, जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूक, या 5ही निवडणुकांमध्ये मला आत्तापर्यंत कुठलाही म्हणजे विजय होत गेलेला आहे. आणि तो 1% जो आहे, विजय होत गेलेला, तो विजयाचा आनंद कसा असतो तो सांगू का? म्हणजे निवडणुकीला उभं राहणं, बिनविरोध झाले होते तर काही वाटलं नाही. अगदी सरपंच बिनविरोध झाले असते तरी ते सरपंच पदाचा अर्ज भरेपर्यंत, नाव डिक्लेअर होईपर्यंत असे वाढलेले हात होते. किंवा मी अगदी तुम्हाला खरं सांगते, जिल्हा परिषदचा निकाल ज्या दिवशी होता तर आमचं मला वाटते कोडोली शेवट ठेवला होता, बाकीच्या गावच्यांच्या लवकर झाल्या होता काउंटिंग, आमची शेवट. तर मी तिथे अँग्री बर्ड्सचे गेम खेळले, 101 लेवल खेळले होते त्या दिवशी. म्हणजे काय अवस्था असेल तुम्हाला कळेल की मला काही, म्हणजे माझ्या सासूबाई अशा माझ्या जवळ घेऊन आल्या, त्या पोहे घेऊन आल्या होत्या की अगं खा, तू सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे. तर मी काहीही खाल्लेलं नव्हतं. लिटरली 3-3:30 पर्यंत निकाल येईपर्यंत 101 लेवल मी गेम्स खेळले त्या दिवशी. तर निवडून आल्यानंतरचा आनंद प्रचंड असतो, पण त्यापूर्वी एक प्रचंड ताकद लागते मानसिक, की तुम्हाला व्हॉट एव्हर मे बी द रिझल्ट, काहीही होऊ दे, तुम्ही ते स्वीकारायचं. हे मानसिक तयारीचं एक असतं, पण आनंद खूप असतो. म्हणजे यशाचा आनंद पण लुटता यायला पाहिजे आणि काय येईल ती परिस्थिती पचवायची पण ताकद पाहिजे. ती ताकद म्हणजे ती सगळी तयारी करूनच राजकारणात उतरायला पाहिजे. हार जीत पण ती तुम्हाला तयारी पाहिजे सगळी. मग आता जसं बोलले हार जीत, म्हणजे महिला राजकारणात खूप कमी पाहायला मिळतात. आपण बघतो सगळ्याच प्रत्येक पक्ष असू दे किंवा इतरही ठिकाणी आपण बघतो की महिला थोड्याशा मागे असतात. म्हणजे मित्रसमूह असतात खूप लोकांचे, त्याचं मैत्रीण समूह, की राजकारणात महिला यायला पाहिजे. तुमचं काय मत आहे राजकारणाबद्दल? खरं सांगू, 50% आरक्षणाला ना महिलांची गर्दी झाली, पण गर्दी झालेल्या महिलांमध्ये दर्दी किती आहेत हे मात्र खूप याचा मुद्दा आहे, कळीचा मुद्दा. कारण वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत की जे तुम्हाला खूप संधी देतात. तुम्ही राजकीय पक्षांच्या पदाधिकारी होता, तुम्ही निवडणुकीला उभं राहता, हे सगळं ठीक आहे. पण अक्षरशः निवडून आलेल्या महिला दिवस मोजत असतात, कधीही 5 वर्ष संपतात. हे मी बघितलेलं आहे. तिथं येणं, तुम्ही आनंदानं या, आनंदानं राजकारण हे सुद्धा करिअर म्हणून स्वीकारा. बरं, त्याच्यात एक पायरी चढल्यानंतर दुसरी पायरी चढा, तिसरी चढा, कदाचित एखाद्या पायरीला अपयश येईल. पण महिलांचा राजकारणाकडे बघायचा दृष्टिकोन आहे हा खूप उदासीन आहे. महिला खूप उदासीन असतात राजकारणाबाबत आणि त्या प्रिज्युडाइज आहेत, पूर्वग्रहदूषित आहेत की राजकारण म्हणजे चांगलं क्षेत्र नाही आहे, असं होत नाही. आणि बाहेर बसून नावं ठेवण्यात अर्थ नसतो. बऱ्याचदा लोक काय म्हणतात, काय ते राजकारण काही चांगलं क्षेत्र आहे का, आणि मग नाही हे राजकारणामुळे असं होतं, काय करतात राजकारणी लोक हे बोलतात. मी सगळ्यांना असं सांगेन, इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम देन यू हॅव टू बी इन द सिस्टीम. तुम्हाला परिस्थिती बदलायची आहे ना, तुम्हाला ही व्यवस्था बदलायची ना, मग या ना, व्यवस्थित या. बाहेरून चिखल म्हणजे दगडं मारत बसू नका, उतरा त्या चिखलात आणि ती स्वच्छ करा. मी नक्की सांगेन की हा कुठंतरी महिलांनी इनिशिएटिव्ह घेण्यासाठी, महिलांनी पुढे येण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची. खूप छान बोलला, खूपच मस्त. म्हणजे खरंच आहे, नुसतं बाहेरून बोलण्यापेक्षा तिथे जा, म्हणजे तुम्हाला तिथली काय परिस्थिती त्याला सामोरं जावं. जिल्हा परिषदेची मुलूक मैदानी तोफ, म्हणजे या तोफवरून आता माझ्या लक्षात आलं की का तुमच्या बाबतीत असं का बोललं जात होतं की जिल्हा परिषदेची मुलूक मैदानी तोफ, असं का तुम्हाला म्हणायचं? जिल्हा परिषदमध्ये मी निवडून गेल्यानंतर मला घरातून सांगितलं गेलं होतं, माझ्या मिस्टरांनी सांगितलं भरपूर पैसा खर्च झालेला आहे निवडणुकीला आणि तुला प्रत्येक जीबीमध्ये जिल्हा परिषदची जी जनरल बॉडी मीटिंग असते त्याच्यात तुला बोलायचंच आहे, न बोलता घरी यायचं नाही, हे मला पहिल्या दिवशी सांगून ठेवलं. मग पहिल्याच मीटिंगला म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचं अभिनंदन करणं, सभापती ह्यासाठी उभी राहिलेली तेव्हा भाषण करण्यासाठी मी एकटी महिला होते. त्यानंतर मी प्रत्येक मीटिंगमध्ये बोलायचे, प्रत्येक मीटिंगमध्ये माझा विषय असायचाच. म्हणजे मी जर एखाद्या मीटिंगला बोलले नाही तर मला विचारलं जायचं, मॅडम शांत का होतात म्हणून. आणि त्याहीपेक्षा जे ॲडिशनल CO, डेप्युटी CO जे असायचे, जीबीची मीटिंग असायची त्याच्या आदल्या दिवशी फोन यायचा
काही हुकूम, आमचं काही चुकलंय तर तुम्ही GP मध्ये हा विषय घेऊ नका. याच्या संदर्भात खूप मी आग्रही असायचे. पण मला प्रशासन सुद्धा मला विचारायचं की मॅडम काही विषय असेल तर आधी सांगा, तिथं फार काही ताणू नका. त्याच्यामुळे मला थोडंसं या पद्धतीनं की ही बोलणारच, ही विषय मांडणारच, ही वेळ पडली तर भांडणारच, हे सगळं माहीत असल्यामुळे ते आपलं नाव काढून ठेवतात. म्हणजे टावके चाले की एखाद्याला पुढे जाऊन देणं, पाय खेचणं किंवा मी किती चांगले हे सिद्ध करणं, की अशा समस्यांना सामोरं लागलं का तुम्हाला जायला? म्हणजे आपण रोज टीव्हीवर बातम्या बघतो, सध्या काय राजकारण हे डावपेचांचंच असतं. इथं रोज डावपेच होत असतात, पावलं डावपेच होत असतात. आणि मला असं वाटतं की महिलांनी हे राजकीय डावपेच होतात म्हणून बाहेर थांबायचं. 50% आरक्षण जर आपण भांडून घेतलेलं आहे तर त्या आरक्षणाच्यासाठी आरक्षण मिळाल्यानंतर आपण हे राजकीय डावपेचांना घाबरणं, राजकीय खेळांना घाबरणं हे नाही झालं पाहिजे. माझ्या बाबतीत अनेकदा होतात, म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत होतात. अगदी आपण कॉर्पोरेटमध्ये जा, कुठेही गेलं तरी राजकारण थोडं तरी प्रत्येकाच्यात असतं. पण ज्यावेळी ॲक्च्युअल राजकारण जे असतं, इलेक्ट्रल पॉलिटिक्स असेल, निवडणुका असेल, पक्षीय राजकारण असेल, तर तिथं तुम्हाला दाबण्याचे प्रचंड प्रयत्न होतात की तुम्हाला कसं तिथं जास्तीत जास्त दाबलं जाईल, तुमचा आवाज दाबला जाईल, ह्याच्यासाठी खूप प्रयत्न होतात. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की एक नियोजन समितीची जी निवडणूक झाली, जिल्हा नियोजन समिती, तर माझी निवड ही हार्डली 0.22-25 समथिंग अशा मतांनी झालेली. कारण त्या निवडणुकीमध्ये मला खूप दाबण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. पण मग असं झालं की मला हे लक्षात आलं की हे माझं त्याने हे गणित जुळत नाही. मग मला असं सांगितलं गेलं ही निवडणूक ज्यावेळी फर्स्ट प्रेफरन्सच्या मतानं होत नाही तरी ती सेकंड प्रेफरन्स, थर्ड प्रेफरन्स काउंट केले जातात. मग मी माझ्या जिल्हा परिषदमध्ये लोकांना रिक्वेस्ट केली की मला तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स देऊ नका, मला तुम्ही सेकंड प्रेफरन्स द्या, मला तुम्ही थर्ड प्रेफरन्स द्या. आणि त्याचं काउंटिंग इतकं छान झालं आणि मी त्या इलेक्शनमध्ये निवडून आलो. त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांना असं वाटलं की 5 वर्ष झाल्यानंतर ही थांबेल कदाचित, आणि म्हणून मला थांबवण्यासाठी बरेच हे सुरू झाले. म्हणजे अगदी आमच्या ग्रामपंचायत लेवलची निवडणूक असू द्या किंवा आणि कुठलीही असू द्या, ह्या खेळ करतातच लोक. पण ह्या खेळीसुद्धा एन्जॉय करता आला पाहिजे. माहिती, तुम्ही स्ट्रेस घेऊन जर कराल तर यू वॉन्ट बी एबल टू एन्जॉय दिस सिच्युएशन ऑर पॉलिटिक्स. तर मला खूप गंमत वाटते जेव्हा माझ्यावर काही राजकीय खेळ्या केल्या जातात किंवा राजकीय डावपेच केले जातात, तर आय फील इट येस भारी, म्हणजे हे मी एन्जॉय करते. आणि हे अनेकदा राजकीय डावपेच आणि मग ते समोरच्या माणसाला ओळखलं नाही, ह्याच्या मनात काय चाललं असेल, आता हा कुठल्या क्षणी कसा वागतो. तुम्हाला माणसं ओळखता आली पाहिजे, तुम्हाला ती सिच्युएशन ओळखता आली पाहिजे. माणसं राजकारणामध्ये असं म्हणतात की स्वतःच्या वडिलांवर विश्वास ठेवायचा, असं अगदी सांगितलं जातं. किंवा हे अगदी बदमाशांचं शेवटचं ठिकाण म्हणून राजकारणाकडे बघितलं जातं. इतकं बदनाम झालेलं हे क्षेत्र आहे. पण नाही, महिलांनी तर अजिबात नाही घालून घ्यायचं. तुम्ही जितक्या सक्षमपणानं राजकारणात पुढे या, तुम्ही छान बोलता, तुम्ही लोकांना ऐकून घेता, तुम्ही लोकांना समजून घेता, हे ज्यावेळी कळतं ना त्यावेळी कुणीही या राजकीय डावपेच वगैरे वगैरे ह्या गोष्टी फार गौण ठरतात. पण खेळ्या होतात, राजकीय डावपेच होतात आणि ते तुम्ही त्याचा आनंद घेतला पाहिजे असं मला आनंद घेऊन आणि एवढे जिद्दीने त्याच्यावर सर्वांवर मात करत तिथपर्यंत पोहोचणं सोपं नाहीये हे. म्हणजे महिला राजकारण म्हणलं की आधी इतक्या घाबरत असतात, हो, खूप प्रचंड भीती असते त्यांच्या मनात. एक तर काय होतं ना की महिलांना खच्चीकरण करण्यासाठीचं एक मोठं शस्त्र असतं, माहिती का तुम्हाला? महिलांचं खच्चीकरण जर करायचं असेल तर त्यांचं कॅरेक्टर असॅसिनेशन करायचं, थोडक्यात चारित्र्य हनन करायचं. मग तिचे कपडे, तिचं चालणं, तिचं बोलणं यापासून सगळ्या गोष्टींवर
तुझ्या कमेंट्स करणं. आणि प्रत्येक महिला जर कशाला घाबरत असेल तर कॅरेक्टर असोसिएशनला खूप महिला घाबरतात आणि त्याच्यामुळे त्या पुढे येत नाही. ते घराच्या बाहेरच पडत नाही म्हणलं तरी चालेल की नकोच राजकारण असं. की लोक मला नावं ठेवणार असतील तर नको. अरे लोक नावं ठेवणार, लोक जशी नावं ठेवणार तसं लोक तुम्हाला ॲप्रिशिएट पण करतात, लोक तुम्हाला क्रिटिसाइज करतात, तुमच्यावर टीका करतात, पण लोक त्याच वेळेस तुम्हाला ॲप्रिशिएट करतात, तुमचं कौतुक करतात. खूप प्रकारची लोक असतात, व्यक्ती असतात, तितक्या प्रवृत्ती असतात. कुणी कौतुक करेल, कुणी टीका करेल, कुणी नावं ठेवेल, कुणी तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करेल. या सगळ्या गोष्टींचा आपण जास्तीत जास्त विचार केला पाहिजे. चांगलं चांगलं बघूनच ह्याच्यात हे केलं पाहिजे. राजकारण वाईटच असतं, मग ते घाणेरडंच असतं, मग ते पुरुषी क्षेत्र आहे असं म्हणून चालणार नाही. आपण 50% आरक्षणात आहोत आणि 50%चा पूर्णपणे उपभोग घ्या असं मी सगळ्या मुलांना सल्ला देते. पुरुषी क्षेत्र बघितलं ना, राजकारण काय आहे ते मॅडमने इतकं छान पद्धतीने समजून सांगितलंय की म्हणजे बऱ्याच महिलांच्या आता थोडंसं डेअरिंग करतील त्या की आपण विचार करायला काय हरकत नाही, असं होईल, त्याच्यात पण परिवर्तन होईल असं म्हणायला पाहिजे महिलांच्या. महिलांनी राजकारणात येणाऱ्या महिलांसाठी मी नक्की सांगेन की अराजकीय घरातल्या महिलांनी सुद्धा जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं आलं पाहिजे. कारण मग माझा नवरा, मग माझं सून, माझी मुलगी, माझी बायको, माझी आई हे कशासाठी हवं. जर तुम्ही जशा राजकीय घराण्यातून येणाऱ्या महिलांची संख्या ही खूप आहे, पण अराजकीय घराण्यातून येणाऱ्या महिला कधी वाढणार आणि त्या ज्यावेळी वाढतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं महिलांचं राजकीय सक्षमीकरण होईल असं मला वाटतं. हा, यावर विचार पण व्हायला पाहिजे. खरं सगळ्या महिलांनी करायला पाहिजे यावर विचार. म्हणजे मित्रसमूह होता, तुम्ही अमुक तमक्याचा मित्रसमूह, अमुक तमक्याचा मित्र. अरे मैत्रिणी समूह कधी होणार. महिलांनी, एखादी महिला जर पुढे जाते, तिला जर राजकारणात आवड आहे, एखादी महिला जर बिझनेस करते, तिला त्याच्यात आवड आहे, तर त्या महिलेला आपण कानी पाठीशी उभं राहायचं. असे मैत्रिणींचे समूह सुद्धा झाले पाहिजेत, त्यांनी सुद्धा दबावगट म्हणून काम केलं पाहिजे आणि त्याचे परिणाम तुम्हाला असे दिसतील की आता राजकीय पक्ष किंवा मोठमोठे पुढारी हे महिलांना अजूनही खूप गृहीत धरतात. दे आर टेकन टू बी ग्रँटेड. हे गृहीत धरण्याचं बंद होईल की जेव्हा तुम्ही सगळ्या एकत्र व्हाल. आणि तुम्हाला माहिती का, असं म्हणतात की 10 पुरुष 100 पुरुष एका ठिकाणी राहू शकतात, पण 2 महिला राहू शकत नाहीत. ही खरं नाही आहे. जर महिलांनी सगळ्या एकत्र आल्या ना, दाखवलं तर सगळ्या महिलांवर नक्की एकत्र व्हा. राजकारणासाठी, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, सामाजिक सक्षमीकरणासाठी आपली एकी खूप महत्त्वाची आहे. आणि जुन्या जे आहे की 2 महिला एकत्र राहू शकत नाही, त्याला झेल देण्याची वेळ आलेली आहे. आता दाखवण्याची वेळ आलेली आहे. आता सगळीकडे हवा चालू आहे, त्यामुळे त्यात तुम्ही आता विचार करू शकता. ओके. व्रतवैकल्य करणारी ती आज घराचा उंबरठा ओलांडून स्वतःला सिद्ध करते. स्वतःचं कर्तृत्व ती जगाला दाखवतीये, पण ते करत असतानाही ती माझं घर, माझा संसार सांभाळतीये. हे संसार सांभाळत अशा पुरस्कारांनाही ती सामोरं जातीये. आता हे तुम्ही बघताय, अर्चनाताईंना किती पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या आहेत त्या. आणि हे कर्तृत्व सिद्ध करताना हे सोपं नसतं. आपलं स्वतःची एक ओळख करताना, एक जगाला दाखवताना, ते सिद्ध करताना हे सोपं नाहीये. आणि ते सिद्ध त्यांनी करून दाखवलेलं आहे अर्चनाताईंनी. की आता मी जसं बोलले की अनेक पुरस्कारांनी सन्मानित. कसं वाटतंय पुरस्कार हे एक एक मिळत गेले, कसं वाटतं तुम्हाला? पुरस्कार मिळत गेले हे छानच वाटतंय. कुणाला नको असतं की नाव, तुमचं एक प्रसिद्धी प्रत्येकाला हवी असते. पुरस्कार मिळालेला खूप छानच वाटतंय. म्हणजे जी प्रतिष्ठा, मान, सन्मान, समाजात एक आपली ओळख, ते खूप काही आयुष्याची कमाई आहे. कारण किड्यामुंग्यांसारखं काय जगायचं, येतात, खातात, जगतात, मरतात. तसं नाही, तर आपली एक ओळख असली पाहिजे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. तर तसं कुठंसं आयुष्य आपलं असलं पाहिजे. कारण तुमच्या रोजच्या आयुष्यापेक्षा तुम्ही वेगळं काय केलं, समाजासाठी तुम्ही काय केलं, या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि त्याच्यावर तुमचं राजकीय, फक्त राजकीयच म्हणत नाही, पण एक मानसिक तुमचं समाधान जे असतं ना, हे खूप हाय लेवलला असतं. आणि ते त्या बाबतीत मी प्रचंड समाधानी आहे. म्हणजे आपणही समाजाचे देणे लागतो ही उदात्त भावना खूप कमी लोकांच्या मनात असते असं म्हटलं तरी चालेल. कारण समाजात वावरताना बघते ना,
खूप लोक अशी पण आहेत की उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला कळून पण देत नाही, अशी पण असतात आणि काही न करणारी पण असतात. असं दोन्ही रूप पाहायला मिळतात समाजात. पण जसं सुरुवातीला बोलले की पार्श्वभूमीच होती, वारसाच मिळालेला राजकीय आणि सामाजिक, त्यामुळे तिथूनच ते बाळ कडू आतापर्यंत अविरतपणे ते समाजाचं देणं देतच आलेले आहे. असं विचारायचं होतं मला की ज्यावेळी सदस्य होते तुम्ही जिल्हा परिषद म्हणा किंवा ग्रामपंचायत, त्या तुमच्या काळात म्हणजे आता पण चालूच आहे, पण त्यात सुरुवातीपासून आतापर्यंत की काय वेगळे म्हणजे महिलांसाठी कोणते कोणते उपक्रम राबवले की एक मनाला समाधान की अरे येस हे मी केले, तो वेगळेपणा तुमच्यातला वेगळेपणा? मला निवडणुकीनंतर मी प्रत्येक GB मध्ये अनुकंपाचा प्रश्न उचलायचे. अनुकंपा म्हणजे तुम्हाला माहिती की नोकरीत असताना जर एखाद्याचे आई वडील नवरा असं जर गेलं असेल तर त्यांना अनुकंपामध्ये त्यांच्या वारस जे कोणी पाले असतील त्यांना नोकरी मिळते. आणि याचा प्रश्न मी सातत्यानं उठवला. त्याच्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात 80 मुला मुलींना नोकऱ्या लागल्या. हा माझ्यासाठी खूप एक वेगळा हे होता. मला समाधान आहे त्या गोष्टीचं, कारण मी दरवेळेस अनुकंपाचा विषय घ्यायचे, प्रत्येक वेळेस अनुकंपासाठी बाहेर गेले. दुसरा एक असा विषय होता की ज्यावेळी कोविडच्या काळामध्ये खाजगी प्रशासक नेमण्याचा एक सरकारचा घाट होता की आपण खाजगी प्रशासक नेमूयात. म्हणजे कसं की ग्रामपंचायतमध्ये त्यावेळी सरपंच नव्हते आणि मग बऱ्याचशा निवडणुका ग्रामपंचायतींच्या व्हायच्या होत्या. तर मी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करून ते चॅलेंज केलं आणि खाजगी प्रशासकाचा डाव जो होता तो हाणून पाडला आणि मग तिथं सरकारीच प्रशासक आला पाहिजे यासाठी हे केलं. तो एक दुसरा मला खूप छान वाटला. जिल्हा परिषदच्या पहिल्या मीटिंगपासून मी देगावचा तलाव जो आहे तो दुरुस्त व्हावा, त्याला खूप मोठं लिकेज होतं. तर जलयुक्त शिवार योजनेतून तो एक मोठा गाळ हे होतं, आपण काय म्हणतो त्या बंधाऱ्याला खूप लिकेज होतं, तर ते लिकेज काढता आलं. त्यावेळी माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मला इतकं सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे ते बंधाऱ्याचं काम लिकेजचं काढता आलं. त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की एक अभियान सुरू झालं की विधवा प्रथा बंदी. आणि मग विधवा प्रथा बंदीमध्ये सगळ्यात बेसिकली लक्षात काय आलं की विधवा प्रथा बंदी करतो म्हणजे आम्ही जातो प्रत्येकीला हळदी कुंकू लावतो. पण मला त्यांना असं सांगायचं होतं की विधवा प्रथा बंदीच्या वेळेस तुम्ही त्यांना फक्त एक मोठेपणा म्हणून, पण तुम्ही का नाही लावून घेऊ शकत? मी माझ्या सासूबाईंनी मला हळदी कुंकू लावलं, मला चालतं, त्या त्यांच्या मुलाला का असा आशीर्वाद देतील ना, त्याच्या आयुष्याचीच प्रार्थना करणार. किंवा कुणीही जरी असलं ना की हळदी कुंकू तिनं लावलं किंवा तिला लावलं म्हणून तुमचं काही तुम्ही तुमचं नशीब घेऊन आलेलं आहे. हे कुणी तुम्हाला हळदी कुंकू लावल्यामुळं किंवा न लावल्यामुळं हे होत नाही. आता एकदा खेड ग्रामपंचायतमध्ये विधवा प्रथा बंदीचा ठराव होणार होता, मग मलाही बोलवलं होतं तिथं. मग एक वीरपत्नी होती की काहीच नाही म्हटली, मॅडम माझी काही चुकी नाही, माझा नवरा मिलिटरीत होता, गावी आले होते, गाडीवर गेले आणि ॲक्सिडेंट झाला, ते गेले, काय माझा दोष तरी तिचा दोष तरी, असंच आमची चर्चा झाली. मग नंतर हळदी कुंकू लावायचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्यांना म्हटलं तुम्ही आधी लावा ना मला, मी माझ्या नशिबाची धनी आहे, तुम्ही मला आधी हळदी कुंकू लावा मग मी तुम्हाला लावते. तिनं ज्यावेळी हळदी कुंकू लावायची होती ती माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडली. म्हणजे मॅडम मी कित्येक वर्ष झालं कुंकवाच्या करंड्यामध्ये कुणाला हळदी कुंकू लावण्यासाठी हे केलेलं नाही. आणि त्याच्यानंतर प्रत्येक येणारी महिला अक्षरशः जसं रडत होती आणि ती तर इतका वेळ, म्हणजे माझ्याकडे तर फोटोच होता, मी तुम्हाला दाखवेल तो फोटो, इतका तिला ते हे झालं. अशा 1-2-3 गोष्टी की तुम्ही ज्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून जाता किंवा कुणीही असा, तुम्ही एक चेंज एजंट, बदलाचे घटक म्हणून काम करा. तेच ते पिढ्यानपिढ्या चालले, तेच पुढं रेटत न्यायचं, यात काही अर्थ नाही. सिच्युएशन प्रमाणे, परिस्थिती प्रमाणे तुम्हीही बदललं पाहिजे. पूर्वीचा काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. मग आत्ताच्या काळाला मिळतं जुळतं राहायला पाहिजे. अक्षरशः काही कारण नसताना तांदळातला खडा काढतात तसं विधवा महिलांना बाजूला काढलं जातं आणि ते मला खरंच पटत नाही. काय दोष असतो? कित्येक महिला बघितल्यात की त्यांनी इतकी सेवा केली, दौरा दारू पीत असेल, त्यांचा काय दोष असतो? आजारी झाला असेल तर त्यांचा काय दोष असतो? मग अशा महिलांना आपण विनाकारण का बाजूला काढायचं? तर त्यांना सुद्धा आपल्याला मूळ प्रवाहामध्ये घेता आलं पाहिजे. तर लिकेज काढता आलं, अनुकंपाचं काम करता आलं किंवा यासारख्या 2-4 गोष्टी ज्या आहेत, रिट पिटिशन दाखल करून सरकारला चॅलेंज करणं,
हे मला खूप छान वाटलं, चॅलेंजिंग वाटलं आणि त्याच्यातून आनंद मिळाला. डॅशिंग नेतृत्व आहे, बोलण्यातच कळतंय की कसं हे सोपं नाहीये. इथे आता 5 मिनिटाचं बोलणं की मी महिलांना विधवा प्रथा बंद म्हणतायत, पण त्याला सामोरं जाणं, स्वतः त्यांना आपल्याच आता जसं म्हणलं प्रवाहाबद्दल त्यांनी पण बदलायला पाहिजे, पण हे सोपं नाहीये. हे बोलताय पण बाहेर समाजात वावरताना त्याला खूप समस्यांना सामोरं जायला लागतं. पण ते धाडसाने तुम्ही ही प्रथा बंद केली, हे खूप छान वाटलं म्हणजे मला ऐकून की खरं प्रत्येक महिलेने हे आता विचार हे बदललेच पाहिजे की आधुनिक स्त्री नुसतं आपण म्हणून घेतो, तर त्याच्याबरोबर आधुनिकपणा पण तुम्ही दाखवा अशी म्हणायची खरंच वेळ आलेली आहे महिलांना. खूप छान काम आहे. राजकारण करताना प्रत्येक वेळेस दिवस रात्र बघून चालत नाही, कधीही काही आलं कारण की जावं लागतं. म्हणजे अशी ड्युटी नाही की 5 तास 8 तास मी ड्युटी केली झालं असं नाही, कारण आपल्या घरातल्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. फॅमिली सक्षम असेल आपल्या मागे तर ती महिला म्हणतात ना तू चाल पुढे, त्यावेळेस ती चालू शकते. अशी खंबीर साथ आपल्या घरातल्यांची असते. कशी लाभली तुम्हाला? असं म्हणतात की यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, पण एक स्त्री ज्यावेळी यशस्वी होते ना तेव्हा ती यशस्वी व्हायचं कारण असतं की तिच्यावर विश्वास ठेवणारं तिचं कुटुंब असतं. मग माझ्या घरातून मला मिळालेलं वातावरण आहे किंवा माझ्यावर प्रचंड विश्वास. कुठल्याही वेळेस फोन कॉल सुरू असतात, बराच वेळ फोन कॉल सुरू असतात. अचानक बाहेर जावं लागतं, घरी यायला उशीर होतो आणि मग अशा वेळेस फक्त आणि फक्त विश्वास असतो आणि सहकार्य असतं की माझ्याकडून जाता जाता बरीच कामं राहतात, मग सासूबाई पाठीमागे उरकतात. समजा माझी मुलं की आईला जायचं आहे म्हटलं की ते त्यांची काही गोष्टी असतील तर तेही करतात. आणि माझ्या मिस्टरांचं प्रचंड विश्वास ही माझी ताकद आहे, कारण मला बऱ्याचदा मीटिंग जर काही निवडणुकीचे प्रचार असतात, यायला उशीर होतो किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेले तर तिथून यायला उशीर होतो. पण मला आजतागायत आठवत नाही आहे, म्हणजे आमच्या लग्नाला तर 23-24 वर्ष होती, की मला विचारलं गेलं की तू इतक्या उशिरा कुठे गेलीस, मग तुला फोन कुणाचा आला, मग कुठे होतीस. दिवस कधी मी बऱ्याचदा दिवस बाहेर असते, पण मी कुठं गेली आहे, मग उशीरच का झाला, मग आत्ताच फोन कुणाचा आला. ह्या प्रश्नांची उत्तरं मी आत्तापर्यंत दिलेली आठवत नाहीत, कारण मला हे प्रश्न विचारले. तर फक्त आणि फक्त घरातल्यांची ताकद की आईचंही करिअर आहे हे मुलांनी समजून घेणं, सून राजकारण करते हे सासूबाईंनी समजून घेणं, किंवा माझ्या मिस्टरांनी सुद्धा की तिची आवड आहे. मी बाय चॉईस पॉलिटिशियन आहे, मी राजकारण करिअर म्हणून मी माझ्या स्वतःच्या आवडीनं निवडलेलं क्षेत्र आहे आणि त्याच्यामुळे तिला त्याच्यात आनंद मिळतोय, ती करते. तर आपणही तिच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. हे कुठंतरी घरच्यांचे खूप साथ महत्वाची आणि त्याच्यामुळे मला हे सगळं शक्य होतं. खरंच घरच्यांच्या साथीशिवाय आपण हे करू शकत नाही. घरातल्यांची साथ खूप महत्वाची असते. तिला मी तुम्हाला खरं सांगते, मी माझ्या सासऱ्यांना कधी बघितलेलं नाही. माझे मिस्टर 12वीत वगैरे असताना माझे सासरे एक्सपायर झाले. पण खरं सांगू का की मी एका चांगल्या घरात लग्न होऊन आली आहे याचं उदाहरण म्हणजे की एक चांगल्या प्रकारचं वातावरण देणं. माझे सासरे शिक्षक होते, माझे सासरे गेल्यानंतर सासूबाई त्यांच्या जागेवर त्यांनी नोकरी केलेली आणि त्या वर्कॉलिक आहेत. सासूबाईंचं हे आहे की त्या वर्कॉलिक आहेत, त्या स्वतःला जितकं शक्य आहे तितकं कामात गुंतवून घेत असतात. माझ्या सासरे रामचंद्र देशमुख हे स्वामी शिक्षण संस्थेत शिक्षक होते. त्यांनी बऱ्याच ठिकाणी बार्शी, सातारा अशा ठिकाणी काम केलेलं आहे आणि ते खरंच खूप चांगले शिक्षक होते. असं त्यांचे विद्यार्थी ज्यावेळी भेटतात, तुम्ही आमच्या देशमुख सरांच्या सुनबाई का असं विचारतात. आणि हे संस्कार सुद्धा कुठेतरी येतात, ते माझ्या सासऱ्यांकडून असतील की माझ्या मिस्टरांना आलेले आहेत की पूर्ण स्वातंत्र्य, मला माझं अस्तित्व तू तुझ्या नावानं जग, हे मला माझ्या मिस्टरांनी सांगितलं. की अर्चना देशमुख, मला कधी वाईट वाटणार नाही की त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेलीच आहे, पण उद्या कधी जर अशी ओळख झाली की हे अर्चना देशमुखांचे मिस्टर, तरी सुद्धा मला आनंद होईल. म्हणजे तो माझा पुरुषी अहंकार कधीही दुखावला जाणार नाही हे मला सांगितलं गेलं. माझी निवडणूक करायची इच्छा आहे हे मी माझ्या दिरांना ज्यावेळी सांगितलं की त्यावेळेस माझी बिनविरोध निवडणूक झाली, तर मी माझ्या दिरांना सांगितलं होतं, भाऊजी मला निवडणूक करायची. मला म्हटलं खरंच करणार आहे का? म्हटलं खरंच करायची. तर
त्यावेळेस सुद्धा माझ्या दिरांनी मला दिलेला पाठिंबा असेल किंवा मग माझ्या मिस्टरांना जो काही आर्थिक झळ माझ्या राजकारणाबाई सहन करावी लागलेली आहे, हे सगळं त्यांनी केलेलं आहे. म्हणजे घरातल्यांचा सपोर्ट ही तुमची मानसिक ताकद असते. पाठिंबा ही फक्त आर्थिक आणि ह्याच्यात नसतो, तर तो मानसिकही असतं की मी घरी गेल्यानंतर मला लॉक लावून जावं लागत नाही, सासूबाई घरी असतात, मग काही मुलांची काळजी राहत नाही. या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे मला इथंपर्यंत येणं शक्य झालं. माझी राजकारणाची हौस मला पूर्ण करता आली. कारण मी जेव्हा सांगितलं की तुम्हाला फार काही हट्ट करायची नाही, पण माझी झेडपीची निवडणूक मला करायची इच्छा आहे, असं मी स्वतःहून माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं किंवा मी घरात सांगितलं होतं. मला घरात कुणी फोर्स नाही केला की तू ही निवडणूक कर, ती निवडणूक कर, तुला जे हवंय ते कर, हे पहिल्यापासून मला सांगितलं. पण मला निवडणूक करायची आणि मला जिल्हा परिषदची निवडणूक करायची हे मी जेव्हा घरच्यांना सांगितलं त्यावेळेस सुद्धा ते ठामपणानं पाठीशी उभे राहिले. त्यासाठीची म्हणजे माझ्यामुळे ते सगळ्यांची पळापळ तर खूप झाली, पण आर्थिक झळ सुद्धा त्यांना सहन करावी लागली. आणि हेही होतं की अर्चना काही निकाल लागू दे, तुझी इच्छा आहे ना, तर निकाल महत्त्वाचा नाही आहे, तुझे प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे उठल्यापासून झोपेपर्यंत चाललेला माझा प्रचार तो संपूर्ण 1 महिन्याचा सिनारिओ आठवला तरी आता अंगावर काढतो. बापरे, कसं काय आपण केलं, कसं गेलो आपण, कसं गेलो ते दिव्य होतं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सासूबाई अशा पोहे घेऊन आल्या, अगं खात काहीच खाल्लेलं नाही, टेन्शन झेपत नाही तर राजकारण कधी कधी असं वाटतं ते पण. आणि त्या मला त्यावेळी ओढत होत्या की टेन्शन येते, झेपत नाही तर कशाला पण राजकारण करायचं, हे खाऊन घे का ते. मला खायलाही गेलं नव्हतं तेव्हा, पण आता ते आठवल्यावर मजा वाटते. पण तो जो ती जी सिच्युएशन, ती वेळ होती ती निभावून जाणं त्यातून ते भयंकर असतं, खरंच भयंकर असतं. सोपं नाही. तो रिझल्टचा क्षण तर प्रचंड आयुष्यातला तो असा हो, आणि जिंकून आल्यानंतरचा पण आम्हीच परत एक क्षण होऊन जात होता अगदी जीवनात. खरंच आहे. कारण माझ्या माहेरचे सगळे इथं येऊन बसले होते. माझा भाऊ एक हायकोर्टात प्रॅक्टिस करतो, एक भाऊ इथे प्रॅक्टिस करतो, एक सुप्रीम कोर्टात. कारण माहेरी माझं सगळं एकत्र कुटुंब आहे आणि अक्षरशः ते सगळे काय लिडिंग प्रॅक्टिशनर आहे. माझे वडील, काका, काकी, पण त्यांनी सगळं त्यांचं ते शटडाऊन केलं होतं आणि महिनाभर इथं तळ ठोकून होते. सकाळी प्रचाराला मी गेल्यानंतर सासूबाई सगळं पाठीमागं बघायला, महिनाभर तेही टेन्शन नव्हतं. मुलीची 10वी 12वी ह्या सगळ्या कालावधीमध्ये घरच्यांचा फक्त सपोर्ट होता, पाठिंबा होता आणि त्याच्यामुळे मी हे निभावून नेऊ शकले. जिंकून आले सगळ्यांच्यामुळे मी जिंकून आले. खरंच आहे. नीलम टॉक शोचा हाच मुख्य उद्देश आहे की माझ्या सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची ओळख पूर्ण जगाला करून देण्यासाठी मी हा नीलम टॉक शो सुरू केला. म्हणजे 3 वर्ष झाली, 8 मार्चला सप्ताह 3 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे वैद्यकीय असू देत, औद्योगिक असू देत, सामाजिक असू देत, राजकारण आता तुम्ही बघताय की प्रत्येक क्षेत्रातल्या महिलांचं उत्तुंगच भरारी म्हणायला पाहिजे. कारण महिलांना खूप जास्त प्राधान्य देते. तुम्ही 50% तरी म्हणते आरक्षण, मी तर म्हणते सगळंच आरक्षण आमचं सगळं विश्व, आमचं सगळं जग आहे. मी हे म्हणून आम्ही हे म्हणून सगळं जग आहे. असंच आहे की महिलाच आहे सगळं, आमचंच राज्य. म्हणजे महिला दिन एक दिवस पण नाही, आपला रोजचाच दिवस असतो आणि त्यांचंच मी हे कर्तृत्व समाजाला दाखवतीये. छान वाटतं, मनाला खूप आनंद मिळतो की अशा महिलांचे. कारण अक्षराताई देशमुख हे नाव सगळीकडे वाचलेलं असतं, न्यूजपेपरला वाचलेलं असतं, थोडीफार बातमी वगैरे असती, पण जवळ ओळख होते ती नीलम टॉक शोच्या माध्यमातूनच. मी तर म्हणेन अगदी की सगळा इतिहास, अगदी कौटुंबिक, शैक्षणिक पार्श्वभूमी सगळी समाजापुढे येते आणि आता युट्यूबच्या माध्यमातून सगळं जग बघते म्हणलं तरी चालेल. की एवढं छान वाटतं मला पण माझ्या माणसांची ओळख करून देताना, की छान वाटलं. म्हणजे मला पण मस्त वाटतं की तुम्ही एवढ्या धडाडीच्या महिला असतात, हे मॅडमच्या बोलण्यावरून आता तुमच्या लक्षात आलं असेल. कारण हे सोपं नाहीये, नुसतं इथे बसून बोलणं आणि समाजात वावरणं एका स्त्रीला हे खरंच सोपं नाहीये. ते सहजतेने त्यांनी ते करून दाखवले मॅडमने. छान वाटलं मला, अगदी तुमचं ऐकताना पण मनाला खूप समाधान वाटलं की अरे खरंच असं डॅशिंग पाहिजे, सगळ्या महिलांनी असं डॅशिंग व्हायला पाहिजे. छान वाटलं, अगदी मस्तच वाटलं. अगदी एक छोटासा रॅपिड राऊंड खेळूया आपण. आवडतं पर्यटन स्थळ? कास, सातारा, ऑल टाइम फेवरेट. आवडता पदार्थ? मला आवडता पदार्थ म्हणजे भात, वरण भात, तूप गरम गरम. आवडते लेखक? वपू काय, वपूरचं पुस्तक मी कधीही कुठलंही पान काढून वाचू शकते. आणि त्याच्यानंतर दुसरं आवडतं पुस्तक म्हणजे भगवद्गीता. सातोळकरांनी लिहिलेली गीतेतले कुठलंही पान काढलं ना
तर त्याच्यावर त्या दिवसाच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. म्हणून मला ही 2 पुस्तकं खूप आवडतात. आवडता चित्रपट? मला खूप आवडलेला चित्रपट अर्थ. आदर्श व्यक्तिमत्व कोण आवडते हे आदर्श माझ्यासाठी? माझं कुटुंब संपूर्ण माझा आदर्श आहे. असं मी एका व्यक्तीला घेऊन बाकीच्यांवर अन्याय नाही करू शकत. माझ्या सासरचे माहेरचे एवढी माझी आहेत ती सगळी आदर्श व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे आता हा रॅपिड फायर राऊंड तरी सांगते, मी माझ्या नवरात्रीच्या लेख जे लिहिले फेसबुकमध्ये, तर माझ्या नवरात्रीत जे मग माझ्या सासूबाई, माझ्या दोन्ही आज्या, तिन्ही आज्या, आई, माझी बहीण, माझी मुलगी, माझी आत्या, या सगळ्या माझ्यासाठी आदर्श आहेत. नवरात्रीच्याच नवदुर्गा नवदुर्गा आहे. त्यांचे हात अशी पाठीशी आहेत म्हणून मला ही सगळी ताकद मिळते. राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्व की ही व्यक्ती मला स्त्री? सुषमा स्वराज. आणि पुरुष? उदयन महाराज, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमचं आवडतं व्यक्तिमत्व आहे. आणि कोणाला सॉरी म्हणायचं असेल की कोणाची माफी मागायची असेल तरी कोणाला मागायची? मी स्वतःची माफी मागते. मी स्वतःला सॉरी म्हणेन, कारण बऱ्याचदा मी स्वतःवरही काही गोष्टींनी अन्याय केलेला आहे. त्याच्यामुळे सॉरी म्हणायचं असेल तर आधी मी स्वतःला म्हणेन आणि त्याच्यातून स्वतःला कोप करेन. समाजकारण आणि राजकारण एकाच नाण्याच्या 2 बाजू, आणि त्या सिद्ध केल्या आहेत अर्चनाताईंनी. म्हणजे त्यांनी दाखवून दिले, कारण महिलांना एवढी प्रचंड भीती असते की राजकारण म्हणले की नको असं असतं. त्या प्रश्नांची बरीच उत्तरं त्यांनी आज आजच्या नीलम टॉक शोमध्ये दिली. आणि मॅडम, नीलम टॉक शोमध्ये अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद, आभारी की वेळात वेळ काढला तुम्ही आणि एवढी छान मुलाखत तुम्ही नीलम टॉक शोला दिली. खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं अगदी मला. मी सुद्धा खूप आभारी आहे तुमची की नीलम टॉक शो साठी तुम्ही मला इन्व्हाइट केलं. त्याच्यासाठी तुमचे आभार मानते. आणि त्याहीपेक्षा तुमचं जास्त कौतुक करते, कारण आत्ताची जनरेशन, त्यासाठी तुम्ही फार अजून हे झालं नाहीये, पण ही जनरेशन खूप टेक्नोसेव्ही आहे. पण साताऱ्यामध्ये मलाही वाटत की कुठल्या महिलेनं हे मागच्या 3-4 वर्षापासून हे अशा पद्धतीचा उपक्रम सुरू केला असेल, कारण मला करायचं आहे आणि याबरोबर माझ्याबरोबर 4 महिलांना जगभर पोहोचवायचं आहे किंवा त्यांनी केलेल्या कामाची माहिती द्यायची. हे खूप छान आहे आणि तुमच्या कामाला खूप शुभेच्छा. नीलम टॉक शो द बेस्ट शो व्हावा थँक्यू. अशी माझी खूप मोठी एक इच्छा आहे, कारण नीलम राजपूत आपण फक्त कार्यक्रमांमध्येच भेटलो, पण आज नीलम राजपूत यांना मी टॉक शोच्या माध्यमातून मी वेगळ्या पद्धतीनं बघितलं. ते खूप छान वाटलं. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या. खूप खूप धन्यवाद, आभारी आहे.